तर नमस्कार. पहिल्यांदाच कॅमेरासमोर आले. काही चुकलं वाकलं तर माफ करा. आज मी फर्स्ट टाइम कॅमेरासमोर आली आहे. जरा एवढी माहिती नाही आहे पण प्रयत्न केलेला आहे. तर आजची माझी रेसिपी खूपच खास आहे. ती म्हणजे मस्त अशी टूटी फ्रुटी घरच्या घरी आपण कशी बनवायची ते पाहणार आहोत. अगदी छान होते, मस्त होते. उन्हाळा चालू आहे पण ती टूटी फ्रुटी कशाची बनवायची हे मी तुम्हाला सांगणार आहे बरं का. तर कलिंगड तुम्ही खाता, उन्हाळ्यामध्ये भरपूर लोक कलिंगड खातात. तर ते कलिंगड तुम्ही खाऊन त्याची जी साल राहते ती नक्कीच फेकून देत असतात. देता ना? हो, नक्कीच देत असतात. तर मग ती साल तुम्ही फेकून न देता छान अशी त्याची आपण टूटी फ्रुटी घरच्या घरीच बनवणार आहोत. तर तुम्हाला मी दाखवते. व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. चला पहा मी बनवलेली, तयार केलेली छान अशी टूटी फ्रुटी. किती छान अशी ही घरच्या घरी मस्त आपण टूटी फ्रुटी केलेली आहे. जवळून दाखवते तुम्हाला. खूप मस्त होते, एकदम छान होते आणि ह्याची रेसिपी पण अगदी सोपी आहे. तुम्ही नक्की कंटिन्यू करा, ही रेसिपी पहा आणि घरच्या घरी तुम्ही ही टूटी फ्रुटी बनवू शकता. तर ही टूटी फ्रुटी आपण कशी बनवायची, ह्याचा उपयोग आपण कशासाठी करतो ते मी सर्व तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. एकदा बनवून ठेवा आणि पुन्हा पुन्हा वापरा. नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले खूप खूप स्वागत करते आपल्या घरच्या स्वादमध्ये. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्ध्या कलिंगडची सालं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, बघू शकता. आता इथे अर्ध कलिंगड आमचं खाऊन झालं होतं, त्याचीच मी तुम्हाला टूटी फ्रुटी करून दाखवते. आता आपण काय करायचे, पाठीमागचा भाग आणि जो आतला लाल भाग आहे तो काढून घ्यायचा आहे सर्व. फक्त तुम्ही पाठीमागचा भाग काढताना थोडीशी काळजी घ्या, कारण की तो जरा टणक असतो, कडक असतो, त्याच्यामुळे सुरी हाताला लागू शकते. म्हणून मी सांगते, काळजीने तुम्ही पाठीमागचा भाग काढू शकता. आणि पुढचा पण भाग जो लालसर राहतो तो सुद्धा तुम्हाला काढायचा आहे. शक्यतो तुम्ही ही सालं काढायच्या अगोदर ही सालं अगोदर स्वच्छ पाण्याने 2 ते 3 पाण्याने धुवा, म्हणजे ती छान सालं पण पटकन निघतात आणि आपल्याला जास्त वेळ पण लागत नाही साल काढायला. म्हणून 2 ते 3 पाण्याने छान असं आपण स्वच्छ धुवून काढायचे त्याला. बघू शकता आता मी इथे अशी सर्व काढून घेतलेले आहेत. मागचा पुढचा भाग काढून घ्यायचा आहे. आता आपण एका ताटात काढूया आणि जो टूटी फ्रुटीचा आकार असतो चौकोनी, त्या चौकोनी आकारामध्ये आपण ह्याला कापून घेणार आहोत. तर बघू शकता मी आता इथे पुढे कापून घेते. जास्त मोठे करू नका किंवा जास्त छोटे करू नका, मीडियम आकारामध्ये तुम्ही छोटेसे हे चौकोनी तुकडे तयार करू शकता. तर अजून एक तुम्हाला सांगते, टूटी फ्रुटी ही कलिंगडच्या सालीपासून किंवा तुम्ही जो खरबूज असतो गोलवाला त्याच्या सालीपासून सुद्धा बनवू शकता. तर तुम्हाला माहिती होतं का की कलिंगडची साल किंवा खरबुजीची सालीपासून तुम्ही टूटी फ्रुटी बनवू शकता. तर सेम ह्याच पद्धतीने तुम्ही खरबुजाच्या सालीची पण टूटी फ्रुटी बनवू शकता. तर बघू शकता आता इथे सर्व चौकोनी आकारामध्ये तुकडे कापून रेडी झालेत. ते वाटीभर भरलेले आहेत. बघू शकता एक वाटी आपले इथे चौकोनी तुकडे तयार करून घेतलेले आहेत मी. आता गॅस पेटवून एक भांडं ठेवा. भांडं म्हणजे मी कॉपरची हांडी घेतलेली आहे स्टीलची, त्यामध्ये 1 ते 1.5 वाटी पाणी घालायचे. पाणी घातल्याच्यानंतर गॅस मीडियम ठेवा, शक्यतो मोठा करू नका. आता ह्याच्यात 1 चमचाभर मीठ आणि एका लिंबाचा पावभाग, म्हणजे जास्त लिंबू नाही टाकायचा आपल्याला इथे. 1 लिंबू असतं ना त्याच्यातला पावभाग तुम्हाला थोडासा याच्यामध्ये पिळून टाकायचा आहे. तो सुद्धा कशासाठी टाकायचा आहे ते मी पुढे तुम्हाला सांगणारच आहे. तर इथे छान अशी पाण्याला उकळी आणून द्यायची आणि मग त्याच्यामध्ये आपण हे कट करून घेतलेले स्क्वेअर आकाराचे क्यूब टाकून घ्यायचेत आणि हलवायचेत. म्हणजे कलिंगडचे आपण चौकोनी आकाराचे, कलिंगडच्या सालीचे चौकोनी आकाराचे जे तुकडे केले होते ते ह्याच्यामध्ये घालायचे. थोडासा गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि ह्याला 8 ते 10 मिनटासाठी शिजू द्यायचे. म्हणजे जास्त नाही शिजवायचं, 8 ते 10 मिनटं भरपूर होतात. हे आपल्याला उकळून घ्यायचं आहे 8 ते 10 मिनटासाठी. पुढे आपण 8 ते 10 मिनटांनी ह्याला उतरून घेणार आहोत.
फक्त लिंबू ह्यासाठी टाकायचे, तर लिंबू काय काम करतं, लिंबू हे काम करतं हलकीशी आंबट चव येते आणि ह्याचा रंग जो आपण काय ह्याच्यामध्ये टाकणार आहोत तो टिकवण्यासाठी काम करतं. आणि मीठ काय काम करतं, तर मिठामुळे छानशी चव अजून येते ह्याला, म्हणून मीठ टाकायचे. म्हणून लिंबू आणि मीठ तुम्ही नक्कीच टाका. पुढे आपण एका चाळणीमध्ये ते ओतून घेतलेलं आहे. आता पुढे आपण एका वाटीला 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर हे प्रमाण ठेवा. म्हणजे तुमचे कलिंगडच्या सालीचे तुकडे जर 1 वाटी असतील तर 1 वाटी पाणी आणि 1 वाटी साखर हे प्रमाण आपल्याला ठेवायचे. आता चाळणीमध्ये ते सर्व निथळून झाल्याच्या नंतर छानसे याला उकळी आली की आपण ह्याच्यामध्ये हे तुकडे घालायचे आणि हे सुद्धा आपल्याला 8 ते 10 मिनटं बारीक गॅसवर छान असे शिजू द्यायचे. छान म्हणजे जास्त पण आटवायचे नाही आहेत, आपल्याला पाक वगैरे काही नाही करायचा. 8 ते 10 मिनटं तुम्ही ह्याला छान असं शिजू द्यायचे. त्याच्यानंतर आपण ह्याला उतरून घेणार आहोत. आहे का नाही सोपी रेसिपी, खरंच खूप सोपी आहे. मी म्हणेल तुम्हाला कलिंगडच्या सालीपासून नसेल करायची तर ह्याच्याऐवजी तुम्ही खरबुजाची सालसुद्धा नक्कीच वापरू शकता. तर पुढे मला आता 3 कलर टाकायचे आहेत म्हणून मी 3 वाट्या घेतलेल्या आहेत. तुम्हाला जर अजून एखादा कलर वाढवायचा असेल तर तुम्ही 4 वाट्यामध्ये हे टाकू शकता आणि 4 कलरमध्ये कलरफुल टुटी फ्रुटी बनवू शकता. तर आता पुढे मी येल्लो फूड कलर, रेड फूड कलर आणि ग्रीन फूड कलर असे 3 कलर टाकलेत. फक्त कलर टाकल्याच्या नंतर जो तुम्ही काही चमचा घेताल हलवायला तो वेगवेगळे घ्या, कारण की एकाच चमच्याने सर्व हलवू नका, नाहीतर मग कलर चेंज होतो. बाकी काही नाही होत, कलर तुमचा वेगळा होईल. आता ह्याला काय करायचं आहे, तुम्ही जवळजवळ 12 ते 14 तासासाठी ह्याच्यामध्येच मुरवत ठेवायचे, म्हणजे ह्या पाकामध्येच, म्हणजे छान असं हे मुरलं जातं. तर शक्यतो मी रात्री ठेवलं होतं तर सकाळी बघू शकता छान मुरलेलं आहे. आणि आता हे रात्रभर मी फॅन खालीच ठेवलं होतं. शक्यतो सुरुवातीला फॅन खालीच ठेवा, लगेच ह्याला उन्हात नाही ठेवायचं. त्याच्यानंतर आपण डिश घेतलेत पसरट, त्याच्यामध्ये हे मी वेगवेगळं काढून घेतले, बघू शकता ते छान असं मुरलेलं आहे. आता तुम्ही जर पेपर घेतला एखादा नॉर्मल आणि पेपर टाकून जरी पेपरवर हे अंतरलं तरी सर्व जे काही पाक असतो तो पेपर शोषून घेतो. तर पण मी पेपर न घेता प्लेटीमध्ये ठेवलेलं आहे, चालतं काही नाही, प्लेटीमध्ये पण हे छान सुकलं जातं. तर आता मी हे तिन्ही कलर 3 प्लेटमध्ये वेगवेगळे काढून घेतलेले आहेत. आता ह्याला तुम्ही फॅन खाली ठेवलं तरी ते सुकतं, उन्हामध्ये ठेवलं तरी ते छान असं सुकतं. तर बघू शकता आपलं 2 दिवसांनी छान रेडी झाली आहे कलरफुल येल्लो, ग्रीन आणि रेड टुटी फ्रुटी घरच्या घरी. ह्याचा उपयोग तुम्ही केक, आईस्क्रीम, फालुदामध्ये करू शकता. मुलांना तर खरंच खूप आवडते. केकमध्ये टाका, आईस्क्रीममध्ये मिक्स करा, फालुद्यामध्ये टाका आणि लहान मुलांना आनंदी करा मी म्हणेल. बघा घरच्या घरी छान अशी आपली ही रेड, ग्रीन, येल्लो टुटी फ्रुटी रेडी आहे. बघा आवाज ऐका, मस्त झालेले आहे आणि राहते पण खरंच खूप छान. मग चला नक्कीच ट्राय करा आणि एखाद्या मग हवाबंद डब्यामध्ये तुम्ही तिला साठवून ठेवा. सांगा मग कशी वाटली माझी आजची रेसिपी. आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. चॅनल नवीन पाहिलं असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि एखादी छानशी कमेंट करा. चला भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.